स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर.पी. मराठी स्टोरीजमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की विहान आणि दियावर हल्ला झाला होता. तर विहान म्हणतो, "दिया तू ठीक आहेस ना?" दिया म्हणते, "हो." काव्या म्हणते, "सगळं ठीक आहे ना?" ईशान म्हणतो, "हो." त्याच वेळी शेखर देसाई तिथे पोहोचतात. शेखर देसाई म्हणतात, "दिया, माझी मुलगी, तू ठीक आहेस ना?" दिया म्हणते, "हो बाबा, मी पूर्णपणे ठीक आहे." शेखर देसाई म्हणतात, "देवाचे आभार. मी आधीच सांगितलं होतं, जर माफिया संबंधित काही त्रास असेल तर तो स्वतःपुरता ठेवा. माझ्या मुलीला त्यात ओढू नका, नाही का?" ईशानने गंभीर आवाजात म्हटलं, "मला या लोकांपैकी कोणीच माहिती नाही. म्हणजे ते काही फार मोठे किंवा प्रसिद्ध माफिया नाहीत. आणि जर ते इतके शक्तिशाली नसतील तर ते आपल्या मागे लागणार नाहीत. त्यांनाही माहीत आहे आपल्याशी पंगा घेतला तर त्यांचा अंत नक्की आहे." शेखर देसाई संतापून ओरडले, "खोटं बोलणं बंद कर मिस्टर ईशान. आणि दिया, तू विहानशी लग्न करणार नाहीस. समजलं का तुला?" दियाच्या डोळ्यात धक्का आणि वेदना उमटल्या. "डॅड, तुम्ही काय बोलताय? मी विहानशी लग्न करू शकत नाही? असं कसं होईल?" क्षणात शेखर देसाईंनी दियाचा हात पकडला, तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि तिथून निघून गेले. "अंकल, थांबा!" विहान मागून ओरडला, पण गाडी नजरेआड झाली. ईशानने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "चल, आपण त्यांच्या घरी जाऊया." विहानने मान हलवली. डोळ्यात असहाय्यता दाटली होती. काही वेळात सगळे पुण्यातील देसाई यांच्या बंगल्यावर पोहोचले. हॉलमध्ये शेखर देसाई सोफ्यावर बसले होते. त्यांच्या बाजूला दिया बसली होती, डोळे सुजलेले, चेहरा अश्रूंनी ओला. "विहान." दियाचा आवाज थरथरला. "दिया." विहान पुढे सरसावला. दिया उठून त्याच्याकडे जाणार इतक्यात, "बस तिथेच." शेखरजींचा कठोर आवाज घुमला. दिया थरथरली. "डॅड, माझं ऐक, नाही तर शिक्षा करावी लागेल." दिया ती पुन्हा शांतपणे बसली, पण तिचं मन तुटत होतं. विहान पुढे आला, हात जोडत म्हणाला, "सर, कृपया असं करू नका." शेखर देसाई रागाने उठले. "काय करू नका? माझी मुलगी आज जिवंत आहे हे नशीब समजा. तुमच्या या माफिया खेळामुळे तिचा जीव गेला असता." ईशान शांतपणे म्हणाला, "सर, असं काही होणार नव्हतं. तुम्ही मध्ये बोलू नका मिस्टर ईशान." ते चिडले. "मी विहानशी बोलतोय." काव्या पुढे येत म्हणाली, "मिस्टर देसाई, आम्ही तुमच्या मुलीला वाचवलं आहे. आणि आम्हालाही माहीत नाही ते लोक कोण होते. ते आमचे शत्रू नाहीत." "बस करा." शेखर देसाई ओरडले. "फक्त माझ्या मुलीला वाचवलं म्हणून तुम्ही महान झाला तसं समजू नका." विहानचा आवाज भरून आला. "सर, मी दियावर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर करते. कृपया आम्हाला वेगळं करू नका." "मला सर म्हणा मिस्टर विहान राठोड." ते कठोरपणे म्हणाले. "आणि या क्षणापासून माझी मुलगी तुमच्यावर प्रेम करत नाही. मी कधीच तुमचं लग्न होऊ देणार नाही." हे शब्द ऐकून विहानचं जग अक्षरशः कोसळलं. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. सगळं धूसर झालं. "सर, प्लीज असं करू नका." तो थरथरत म्हणाला. काव्या पुढे आली, हात जोडत. "सर, मी वचन देते. मी दियाचं आयुष्यभर रक्षण करेन. कृपया विहानला एक शेवटची संधी द्या." शेखर देसाईंनी तुच्छतेने हसत म्हटलं, "तू गप्प बस अनाथ." ईशानचा राग भडकला. "माझ्या पत्नीचा अपमान करण्याची हिंमत करू नका." दिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ओरडली, "डॅड, तुम्ही काय बोलताय? आधी काव्याची माफी मागा. आणि मी विहानशीच लग्न करणार. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही." विहानही ठामपणे म्हणाला, "हो सर, मी फक्त दियाशीच लग्न करणार." शेखर देसाई शांत झाले, पण त्यांच्या डोळ्यात कठोर निर्णय दिसत होता. "ठीक आहे दिया." ते थंड आवाजात म्हणाले. "आता तुला निवड करावी लागेल, मी की विहान." क्षणभर वेळ थांबल्यासारखा झाला. दिया स्तब्ध झाली. "डॅड, हा कसला प्रश्न आहे? तुम्ही तुमच्या मुलीला का त्रास देताय? फक्त उत्तर दे." ते कठोरपणे म्हणाले. "मी की तो?" दियाच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर आला. एकीकडे तिचे वडील, तिचं जग, आणि दुसरीकडे विहान, तिचं प्रेम. दोघंही तिच्यासाठी तितकेच अनमोल. "डॅड, मी कसं निवडू?" ती रडत म्हणाली. "लवकर उत्तर दे दिया." शेखर देसाईंचा आवाज पुन्हा घुमला. दिया हात जोडून रडत म्हणाली, "डॅड, प्लीज." विहानही हात जोडून उभा होता, डोळ्यात वेदना. "मला उत्तर हवं आहे, नाटक नाही."
शेखरजी कठोरपणे म्हणाले. दियाने थरथरत शब्द काढले. डॅड, मी त्याच्यावर प्रेम करते. शेखर देसाईंनी लगेच विचारलं. म्हणजे तू त्याला माझ्यापेक्षा निवडतेस? नाही डॅड, ती तडफडली. मग मला त्याच्यापेक्षा निवडतेस? दिया पूर्णपणे अडकली होती. तिचं हृदय 2 तुकड्यात विभागलं गेलं होतं आणि त्या क्षणी तिच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण निर्णय तिच्यासमोर उभा होता. नाही डॅड, दिया थरथरत्या आवाजात म्हणाली. मग कोणाला निवडतेस तू? शेखरजी जोरात ओरडले. त्यांचा आवाज इतका कडक होता की संपूर्ण हॉलमध्ये घुमला. विहान आणि दिया आधीच वेदनेत होते. अशा वेदनेत जी सहन करणं अशक्य होतं. एकमेकांना गमावण्याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. दिया स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, पण तीही शेवटी माणूसच होती ना. तिचं सगळं जग तिच्यापासून हिरावलं जात असताना ती कशी स्वतःला आवरणार? विहान तिच्यासमोर उभा होता, पूर्णपणे तुटलेला. तो मोठ्याने रडत नव्हता, ओरडत नव्हता, पण त्याचं मन आतून ओरडत होतं. त्याने कधीही दियाला गमावण्याचा विचार केला नव्हता. त्याच्या प्रत्येक स्वप्नात वर्तमान आणि भविष्य फक्त तीच होती. त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्याला माहीत होतं हा प्रश्न दियासाठी किती कठीण आहे. आज एक जण मुलगी गमावणार होता, किंवा दुसरा जण आपलं संपूर्ण जग. किती वेळ घेणार आहेस तू? शेखर देसाई पुन्हा ओरडले. डॅड प्लीज, असं करू नका. तुमच्या स्वतःच्या मुलीला असं त्रास देऊ नका. दिया हात जोडून रडत म्हणाली. असं आहे तर विहानला निवड. मग तू माझी मुलगीच नाहीस, त्यांनी कठोर शब्दात सांगितलं. हे ऐकून दियाचं हृदय लाखो तुकड्यात तुटलं. ज्यांना ती सर्वात जास्त प्रेम करत होती, तिचे हिरो, तिचे डॅड, त्यांनीच काही शब्दात तिला पूर्णपणे तोडलं. दिया थरथरत म्हणाली. मी निवडते. एक अश्रू तिच्या गालावरून अलगद ओघळला. मी तुम्हाला निवडते डॅड. मला माफ करा. माफ कर विहान. तिच्या ओठांनी हे शब्द उच्चारले, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. विहानने आपले अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला. तो तिच्याकडे पाहू नये म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. ऐकलंस ना? आता तू जाऊ शकतोस, शेखर देसाई थंडपणे म्हणाले. विहान हलकंसं असण्याचा प्रयत्न करत म्हणाला. दिया देसाई, तुला भेटून खूप छान वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मित होती, पण डोळ्यात मात्र अश्रूंचा महासागर दाटला होता. तो हळूहळू वळला आणि त्या घरातून बाहेर निघून गेला. आणि त्या क्षणी दिया पूर्णपणे कोसळली. ती जोरात रडू लागली. ईशान आणि काव्या विहानसोबत बाहेर आले. ईशान गाडी चालवत होता. विहान बाजूच्या सीटवर बसला होता, डोळे मिटलेले, हात कपाळावर, पूर्णपणे थकलेला, तुटलेला. विहान, ईशान हळू आवाजात म्हणाला. माझ्याशी बोलायची किंवा मला समजवायची अजिबात इच्छा नाही आहे. कृपया मला थोडा वेळ एकटं सोड, विहान शांत पण तुटलेल्या आवाजात म्हणाला. ईशानने मान हलवली. ठीक आहे, जितका वेळ हवा तितका घे. संपूर्ण प्रवास शांततेत गेला. विहान तसाच बसलेला आणि ईशान व काव्या दोघांनाही त्याच्या मानसिक अवस्थेची भीती वाटत होती. ते मुंबईतील राठोर बंगल्यावर पोहोचले. विहान, आपण घरी आलो, ईशान म्हणाला. विहानने घराकडे पाहिलं, एक खोल श्वास घेतला. ईशान, काव्या, आईबाबांना सगळं सांगू नका. फक्त इतकंच सांगा की काही कारणांमुळे आमचं ब्रेकअप झालं. ठीक आहे? ईशानने भुवया उंचावल्या. का लपवतेस सगळं? विहान हळू आवाजात म्हणाला. मला बाबांना असं वाटू द्यायचं नाही की त्यांच्या व्यवसायामुळे हे सगळं घडलं. विहान, ईशान काही बोलणार इतक्यात. प्लीज, मी सांगतोय तसं करा, विहानने थांबवलं. काव्या हळू आवाजात म्हणाली. सगळं ठीक होईल विहान, वेळेवर विश्वास ठेव. विहान जबरदस्तीने म्हणाला. नाही, मी अगदी ठीक आहे. तिघेही घरात गेले. मीरा हसत पुढे आली. हाय विहान, काय रे? दिलंस ना दियाला इन्व्हिटेशन कार्ड? इतक्या लवकर सगळ्या नातेवाईकांना कसं कव्हर केलं? विहानने काहीच उत्तर दिलं नाही. तो शांतपणे आपल्या खोलीत गेला, दरवाजा बंद केला आणि बेडवर कोसळला. त्याच्या डोळ्यातले अश्रू आता मोकळेपणाने वाहू लागले. बाहेर मीरा चिंतेने विचारत होती. काय झालं त्याला? तो ठीक आहे ना? ईशान, काव्या, ईशान गंभीर आवाजात म्हणाला. आई, बाबा, नीट ऐका. महेश आणि मीरा दोघेही त्याच्याकडे पाहत म्हणाले. हां, बोल. ईशानने एक खोल श्वास घेतला. विहान आणि दिया, त्यांचं ब्रेकअप झालं.
काय? मीरा धक्क्यात म्हणाली. महेशनेही आश्चर्याने विचारलं, कसं काय झालं? ईशानने नजर चुकवत उत्तर दिलं, काही प्रॉब्लेम झाले असतील, मला पूर्ण माहिती नाही. नेमकं काय झालं ते कळत नाही. मीरा चिंतेने म्हणाली, विहान, देवा, काय झालं असेल दोघांमध्ये की इतकं मोठं पाऊल उचललं त्यांनी? काव्या शांतपणे पुढे म्हणाली, आई त्याला थोडा वेळ देऊया, तो स्वतःला सावरून बाहेर येईल. मीरा अजूनही घाबरलेली होती. पण मला भीती वाटते, तो स्वतःला काही करून घेईल की काय? हे ऐकून महेश ताबडतोब विहानच्या खोलीकडे गेले आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ईशानने त्यांना थांबवत म्हटलं, बाबा तुम्हाला समजत का नाही? त्याला थोडा वेळ हवा आहे. महेश थोडे चिडून म्हणाले, मग काय, जर त्याने स्वतःलाच काही केलं तर? ईशान, मला माहिती आहे तो खूप कठीण काळातून जातोय, पण लक्षात ठेव, मी त्याचा बाबा आहे. मला पूर्ण अधिकार आहे त्याची काळजी घेण्याचा. बाबा, पण ईशान काही बोलणार इतक्यात. मला काही ऐकायचं नाही, महेश ठामपणे म्हणाले. ते दरवाजा ठोठावणार इतक्यात दरवाजा हळूच उघडला. विहान समोर उभा होता, हातात सुटकेस. तो कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता सरळ पुढे चालत गेला. विहान, थांब, महेश जोरात ओरडले. विहान थांबला, पण मागे वळून पाहिलं नाही. तो शांतपणे म्हणाला, मला शांतता मिळाली की मी परत येईन. आणि तो घराबाहेर निघून गेला. ईशान लगेच त्याच्या मागे गेला. काव्या मात्र मीराजवळ थांबली, तिला समजावत. मीरा चिंतेने विचारते, काव्या, तुला काही माहिती आहे का? काव्या हळू आवाजात म्हणाली, नाही आई, आणि प्लीज शांत व्हा. महेश खोल श्वास घेत म्हणाले, काव्या, विहानला काय झालंय? तो खूप संवेदनशील आहे, छोट्या छोट्या गोष्टीनेही दुखावतो. म्हणूनच मी आणि मीराने त्याला खूप जपून वाढवलं. हो, मी त्याला रागावतो कधी, पण फक्त त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी. काव्या त्यांना धीर देत म्हणाली, बाबा, ईशान त्याच्या मागे गेला आहे ना, तो त्याला समजावेल. विहान परत येईल. महेश हळूच मान हलवत म्हणाले, हो, ठीक आहे. इकडे ईशान विहानच्या मागे गेला होता. विहान पुण्याच्या बाहेर असलेल्या त्याच्या छोट्याशा घराकडे चालला होता. ते घर त्याने स्वतः उभारलं होतं. विहान तिथे पोहोचताच ईशानने त्याला थांबवलं. विहान, तू माझ्यासोबत येतोयस? विहान चिडून म्हणाला, मला एकटं सोड ईशान. ईशान शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आता तिच्याबद्दल विचार करून काही फायदा नाही. सत्य स्वीकार विहान. विहानचा आवाज तुटला. मला माहीत आहे, मला माहीत आहे. पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. विहान, विसरून जा, सगळं संपलंय, ईशान म्हणाला. विहान कटू हसला. विसरून जा? तू स्वतःला विसरू शकतोस का? नाही ना, मग मी कसं विसरू? ईशान शांतपणे म्हणाला, मला माहीत आहे हे सोपं नाही, पण पुढे जायचा प्रयत्न कर. पुढे जावं? विहानच्या डोळ्यात वेदना दाटल्या. मी तिचं प्रेम अनुभवत या वेदनेत जगणं पसंत करेन, पण तिला विसरणं नाही. ईशान थोडा कठोर झाला. असं चालत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात नसण्यासाठीच असतात, त्यांना विसरावं लागतं. विहान लगेच म्हणाला, तू असं का बोलतोयस? कदाचित मला अजून एक संधी मिळेल, मी तिला परत जिंकू शकतो. विहान, ईशान ठामपणे म्हणाला, कोणतीही संधी नाही, ती आता तुझी नाही. का? विहान ओरडला, का नाही? ती माझी का नाही? आणि त्याचे अश्रू ओघळू लागले. तो स्वतःला सावरू शकला नाही. ईशान शांतपणे म्हणाला, हेच सत्य आहे आणि तुला ते स्वीकारावं लागेल. हाच एक मार्ग आहे. विहान हळू आवाजात म्हणाला, मला असं राहायचं नाही. मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे, खूप हवी आहे. ईशानने निराशपणे उत्तर दिलं, आपण काहीच करू शकत नाही. काही क्षण शांतता पसरली. विहानने डोळे पुसले आणि हळूच म्हणाला, कदाचित तू बरोबर आहेस, मला हे स्वीकारावं लागेल. ईशानने हलकसं मान हलवली, हो, तेच योग्य आहे. विहान घराकडे वळला. मी माझं स्वतःचं साम्राज्य उभं करणार आहे. मला शांतता हवी आहे, म्हणून मी इथेच राहणार. विहान. ईशान त्याला थांबवणार होता, पण विहान आधीच त्या छोट्याशा घरात शिरला होता. त्याच्या आयुष्यातील एक नवीन पण एकाकी अध्याय सुरू झाला होता. ईशान हळू आवाजात म्हणाला, विहान. विहानने डोळे मिटूनच उत्तर दिलं, ईशान प्लीज, मला थोडा वेळ एकटं राहू दे. मला शांतता मिळाली की मी स्वतः घरी येईन. आणि प्लीज आईबाबांना माझा पत्ता सांगू नकोस, ठीक आहे? क्षणभर ईशान काही बोललाच नाही.
मग तो पुढे आला आणि विहानला घट्ट मिठी मारली. सगळं ठीक होईल, जास्त ताण घेऊ नकोस, तो हलक्या आवाजात म्हणाला. विहानने फक्त हं एवढंच उत्तर दिलं. ईशान तिथून निघून गेला आणि परत पुण्यातील घरी आला. घरात येताच महेशने विचारलं, ईशान, विहान कुठे आहे? मीरा घाबरलेल्या आवाजात म्हणाली, हो ना, कुठे आहे तो? ईशान शांतपणे म्हणाला, आई, बाबा. तो म्हणाला की त्याला शांतता मिळाली की तो परत येईल, आणि तू त्याला तसंच जाऊ दिलंस. मीरा चिडून म्हणाली. ईशानने ठाम आवाजात उत्तर दिलं, आता तुम्हाला तो कुठे आहे हे कळणार नाही. त्याला थोडं प्रायव्हेट आयुष्य जगायचं आहे. मला खात्री आहे तो परत येईल. मीराच्या डोळ्यात भीती होती. ईशान, मला भीती वाटते. त्याला काही झालं तर? महेश शांतपणे म्हणाले, त्याला काही होणार नाही. मीरा, तो आपला मुलगा आहे. तो खूप मजबूत आहे. तुलाही असंच वाटतंय महेश? मीरा निराशपणे म्हणाली. महेश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, चल, काळजी करू नकोस. ते तिला समजावत आत घेऊन गेले. काव्या ईशानजवळ आली. ठीक आहेस ना? ईशानने फक्त मान हलवली आणि काव्याला मिठी मारली. 4 वर्षांनंतर त्या दिवसाला आता 4 वर्ष झाली होती. विहानने एकदाही घरी येऊन आईबाबांना भेटलं नव्हतं. फक्त ईशानच कधीमधी त्याला भेटायला जायचा. या 4 वर्षात विहानने एक असं साम्राज्य उभं केलं होतं जे बिझनेस वर्ल्डमधल्या कोणत्याही साम्राज्यापेक्षा अधिक शक्तिशाली होतं. तो पूर्णपणे एकटं प्रायव्हेट आयुष्य जगत होता. तो कुठे राहतो हे आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. महेश आणि मीरा अनेकदा त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते, पण तिथेही तो कधी भेटायचा, कधी नाही. या 4 वर्षात तो पूर्णपणे बदलला होता. दररोज तो स्वतःला अधिक मजबूत बनवत होता. फायटिंगचं कठोर प्रशिक्षण, आणि त्याने स्वतःचं एक माफिया नेटवर्कही तयार केलं होतं, जे देशातील सर्वात क्रूर गटांपैकी एक मानलं जात होतं. त्याने शांत राहणं शिकलं होतं, भावना लपवणं शिकलं होतं, निर्दयी बनणं शिकलं होतं, आणि सर्वात महत्त्वाचं, दुःख सहन करणं शिकलं होतं. तो आता तो जुना साधा विहान राहिला नव्हता. तो झाला होता एक थंड, कठोर मनाचा माणूस, एक शक्तिशाली बिझनेसमॅन, एक निर्दयी माफिया, ज्याला आता कोणावर विश्वास नव्हता, कोणाची गरज नव्हती. पण त्या वेदना अजूनही जिवंत होत्या. त्याला सगळं आठवत होतं. दिया, तिचं प्रेम, आणि तो दिवस. विहान राठोड, 26 वर्षांचा, एक असं नाव ज्याच्यामुळे लोक घाबरायचे. ऑफिसमध्ये कोणीही त्याला रागवायला दजावत नव्हतं. तो फक्त आवश्यक तेवढंच बोलायचा. एक जबरदस्त फायटर आणि निर्दयी. ऑफिसमध्ये तो हरामखोर पडून गेला तेव्हा तुम्ही काय करत होतात? विहान शांत पण भेदक नजरेने विचारत होता. बॉस, आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, एक माणूस घाबरून म्हणाला. विहानचा आवाज थोडा बदलला. काय पुटपुटतोयस? नीट बोल. तो माणूस घाबरून लगेच म्हणाला. बॉस, मी त्याला एका तासात पकडून आणतो. विहानने थंड नजरेने विचारलं. आणि जर नाही आणलंस तर? तो माणूस गप्प झाला. विहान हळू पण थंड आवाजात म्हणाला, मग तुझं डोकं कापून तुझ्या घरच्यांना पाठवीन. त्या माणसाच्या अंगावर काटा आला. मी घेऊन येतो सर, तो घाबरून म्हणाला. मग अजून इथे काय करतोयस? विहान शांतपणे म्हणाला. तो माणूस तिथून पळून गेला. तेवढ्यात विहानचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव होतं. मीरा. क्षणात त्याचा आवाज बदलला. तो पुन्हा सामान्य झाला. काय आहे? त्याने फोन उचलत विचारलं. मीराचा आवाज हलका पण ठाम होता. मला तुला भेटायचं आहे. विहानने थोडं थंडपणे विचारलं. का? मीरा शांतपणे म्हणाली. मी तुझी आई आहे आणि मला तुला भेटायचा पूर्ण अधिकार आहे. विहान थंड आवाजात म्हणाला. मला माहीत आहे, पण का? मीरा शांतपणे म्हणाली. मला तुला भेटायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. काय विषय आहे? विहानने सरळ विचारलं. क्षणभर शांतता झाली. मग मीरा म्हणाली. मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. पण विहान काही बोलणार इतक्यात. मला काही ऐकायचं नाही. मीरा ठाम आवाजात म्हणाली. तुझं लग्न ठरलं आहे, बस. विहानने काहीही उत्तर न देता फोन कट केला. मीरा वारंवार फोन करत राहिली, पण त्याने फोन स्विच ऑफ केला. तो आपल्या गाडीत बसला, पण यावेळी तो त्या छोट्या घराकडे गेला नाही. तो गेला त्याच्या भव्य आलिशान बंगल्याकडे. तो सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात दरवाजा उघडला. त्याने वर पाहिलं. महेश आणि ईशान आत आले होते. महेश हलकंसं हसत म्हणाले. तर इथे आहेस तू? विहानने नजर लॅपटॉपवरून न उचलता विचारलं. ईशानने सांगितलं.
महेश शांतपणे म्हणाले, मी स्वतःही शोधू शकतो. छान आहे, बसा. विहान निर्विकारपणे म्हणाला. महेश त्याच्याकडे पाहत म्हणाले, तू खूप बदलला आहेस. विहान शांतपणे उत्तर देतो, वेळेनुसार माणसं बदलतात. तो अजूनही लॅपटॉपवर काम करत होता. महेश आजूबाजूला पाहत म्हणाले, हे तुझं घर आहे? हो, विहान थोडक्यात म्हणाला. मग घरी का येत नाहीस? महेशने विचारलं. विहानचा आवाज थंड झाला, कारण मला अजून शांतता मिळाली नाही. महेश गंभीरपणे म्हणाले, तू आधीसारखा झाला तर तुला शांतता मिळेल. विहानने सरळ उत्तर दिलं, मला पुन्हा तसं व्हायचं नाही. महेश थोडे चिडले. पाणी आणून दे विहान. विहानने डोळे वर करून शांतपणे सांगितलं, किचन तिकडे आहे, जाऊन घेऊ शकता. महेशचा आवाज कडक झाला, मी सांगितलं ना पाणी आण. क्षणभर वातावरण ताणलं गेलं. विहान उठला, शांतपणे पाणी आणलं आणि त्यांच्यासमोर ठेवलं. हे घ्या. महेश त्याच्याकडे पाहत म्हणाले, या सगळ्यातून बाहेर ये विहान. कशातून? विहानने निर्विकारपणे विचारलं. अचानक महेशने हातातला ग्लास जमिनीवर आपटला. तो तुकड्यांत फुटला. बाबा, ईशान घाबरून म्हणाला. महेशचा राग उसळला. 3 वर्ष झाली आहेत. 3 वर्ष. तिचं लग्न झालं. ती तिच्या नवऱ्यासोबत आनंदात आहे. तिचे वडील शेखर देसाई त्यांच्या मुलीला सुखी पाहून खुश आहेत. आणि आम्ही, मी आणि मीरा, आम्ही काय केलं? आम्हाला आमचा मुलगा परत का मिळत नाही? तूही आनंदात का जगू शकत नाहीस? तू लग्न का करत नाहीस? आमच्यासोबत का राहत नाहीस? का? फक्त का? त्यांचा आवाज रागाने थरथरत होता. बाबा शांत व्हा. ईशान मध्ये पडला. विहान मात्र शांत उभा होता. एक शब्दही नाही. महेश निराशपणे म्हणाले. तो उत्तरच देत नाही. ईशान हळू आवाजात म्हणाला, देईल बाबा, पण ओरडू नका. महेश पुन्हा बोलू लागले. ईशानचा मुलगा झाला, तरीही तू एकदाही त्याला पाहायला आला नाहीस. आणि तरीही ईशान तुझ्या बाजूने उभा आहे. हाच खरा भाऊ असतो. बाबा, त्याला एकटं सोडा, ईशान म्हणाला. महेशने खोल श्वास घेतला. आणि कदाचित तुला माहीत नसेल, दिया आता आई होणार आहे. हे ऐकताच विहानच्या डोळ्यात वेदना चमकून गेली. मला माहीत आहे, तो हळू आवाजात म्हणाला. ती प्रेग्नेंट आहे. महेश पुन्हा ओरडले. मग अजूनही तिच्याच मागे का आहेस? बस झालं बाबा, ईशान म्हणाला. चल आपण जाऊया. ते वळणार इतक्यात विहानचा आवाज आला. मी लग्नासाठी तयार आहे. ईशान थांबला. आश्चर्याने म्हणाला, काय? खरंच? हे तर चांगलं आहे. विहान शांतपणे पुढे म्हणाला, पण एका अटीवर. दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. मी कोणत्याही गोष्टीत सहभागी होणार नाही. ना भेटी, ना बोलणं, काहीच नाही. फक्त लग्नाची तारीख सांगा, मी येईन. लग्न करेन आणि निघून जाईन. बस. ईशानने हळूच मान हलवली. ठीक आहे. महेश काही बोलणार होते. हे काय? ईशान लगेच मध्ये पडला. बाबा, त्याला जसं हवंय तसं राहू द्या, नाहीतर तो लग्नालाही तयार होणार नाही. विहान हलकसं म्हणाला. तू बरोबर आहेस. महेश शांत झाले. ते दोघे निघू लागले. विहान मागून म्हणाला, इव्हानला माझ्याकडून हाय सांग. ईशान वळून हसला. नक्की. आणि ते निघून गेले. विहान मात्र तिथेच उभा राहिला. बाहेरून शांत, पण आतून आठवणींच्या जखमांनी अजूनही रक्ताडलेला. काही दिवसांनी विहानच्या फोनवर एक मेसेज आला. ते एक लग्नाचं आमंत्रण पत्र होतं. त्याने उघडून पाहिलं. विहान राठोड विवाह करीत आहे वेनेसा केन्सली सोबत. वनेसा तिचं नाव होतं. विहानने पूर्ण माहिती वाचली. ती एक टॉप फॅशन डिझायनर होती. वय 24 वर्ष. आई वडील होते. लग्नाची तारीख अगदी जवळ होती. या विकेंडलाच लग्न होतं. तो शांतपणे सगळं पाहत होता आणि मग आपल्या कामाच्या वेळापत्रकात बदल करू लागला. तेवढ्यात मीराचा फोन आला. काय आहे? विहानने नेहमीसारखंच थंडपणे विचारलं. शुक्रवारी घरी ये, मीरा म्हणाली. का? तुझं लग्न आहे. लग्न शनिवारी आहे ना? मी थेट मंडपात येईन. मीराचा आवाज हलका थरथरला. विहान प्लीज, कित्येक वर्ष झालीत मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्या मुलासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. तिचा आवाज ऐकून असं वाटत होतं ती रडत होती. विहान काही क्षण शांत राहिला, मग हळूच म्हणाला, ठीक आहे, आणि फोन ठेवला. दिवस पटकन गेले आणि शुक्रवारी रात्री विहान आपल्या मुंबईतील घरी पोहोचला. मीरा आणि महेश त्याच्याशी बोलत होते. तेवढ्यात ईशान आणि काव्या ऑफिसमधून परत आले.
हाय विहान. ईशान म्हणाला हॅलो. विहानने छोटंसं उत्तर दिलं. काव्या हसत म्हणाली, कसा आहेस? खूप दिवस झाले तुला पाहून. हां. इव्हान कुठे आहे? विहानने विचारलं. काव्या म्हणाली तो बहुतेक झोपला आहे. मीरा म्हणाली हो, झोपलाय. हां. विहान शांत राहिला. मीरा हसत म्हणाली, विहान आज तुझ्यासाठी तुझा आवडता हॅम्बर्गर बनवला आहे. थांब घेऊन येते. विहानने लगेच थांबवलं. नको आई, मी आता हॅम्बर्गर खात नाही. मीरा थोडी आश्चर्यचकित झाली. का? का नाही खात? विहानने निर्विकारपणे उत्तर दिलं. आता आवडत नाही. ओह, ठीक आहे. मीरा हसली पण तिच्या डोळ्यात हलकी वेदना होती. मीरा पुन्हा म्हणाली, आणि वनेसाचे फोटो पाहिलेस का? विहानने सरळ विचारलं. का पाहू? अरे किमान ती कशी आहे हे तरी कळेल ना. मीरा म्हणाली. विहान शांतपणे म्हणाला, उद्या पाहीन, तेवढं पुरेसं आहे. पण विहान, आई मला झोप येते, मी झोपायला जातो, उद्या बोलू. ओह ठीक आहे, गुड नाईट. मीरा म्हणाली. हां. एवढंच उत्तर देत विहान आपल्या खोलीत गेला. त्याने सूट बदलून नाईट सूट घातला आणि पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला. तेवढ्यात महेश खोलीत आले. विहान, त्यांनी हळू आवाजात हाक मारली. हो बाबा. विहानने नजर स्क्रीनवरून न हटवता उत्तर दिलं. थोडं बोलू शकतो का? महेशजींनी विचारलं. या, विहान म्हणाला. महेश बेडवर येऊन बसले. विहान, मला माहीत आहे तुला लग्न करायचं नाही. विहान लगेच म्हणाला. असं काही नाही आहे बाबा. महेश हळू हसले. मला माहीत आहे, मी समजू शकतो. विहानने थोड्या कटू आवाजात म्हटलं. जर खरंच समजलं असतं तर तुम्ही माझ्यासाठी मुलगी निवडली नसती. महेश शांत झाले. हो, तू बरोबर आहेस, पण मी तुझ्या आईला असं दुःखात पाहू शकत नाही. ती रोज रडते. तिला तिचा जुना लहान मुलगा परत हवा आहे. तिला तिच्या मुलासोबत राहायचं आहे. म्हणूनच तिने तुझ्यासाठी अशी मुलगी निवडली आहे. विहान हलकंसं हसला. म्हणजे ती मुलगी माझं आयुष्य बदलून टाकेल असं म्हणायचं आहे? महेश शांतपणे म्हणाले. मी असं म्हणत नाही की ती सगळं बदलून टाकेल, पण कदाचित तुझ्या आयुष्यात थोडासा बदल घडवेल. विहान ठामपणे म्हणाला. मला बदलायचं नाही आणि मी बदलणारही नाही. मी असाच राहणार. महेश उठत म्हणाले. जसं तुला राहायचं आहे तसं राहा, पण तिला दुखावू नकोस. मी तुला हे सांगतोय कारण. विहानने विचारलं. कारण? महेश हळू आवाजात म्हणाले. कारण ती निरागस आहे. खोलीत शांतता पसरली आणि त्या शांततेत विहानच्या भूतकाळाच्या सावल्या पुन्हा जाग्या झाल्या. लियामच्या जागी आता महेश होता. महेश म्हणतात ती अगदी निरागस आहे, अगदी तुझ्या आईसारखी. विहान थोडे शांत झाले. विहान म्हणतो ओह. महेश म्हणतात तिच्यावर कधी हात उगारू नकोस, आवाजही चढवू नकोस. कधीच नाही, समजलंस? विहान म्हणतो हो, ठीक आहे. महेश म्हणतो कृपया. विहान म्हणतो मी म्हटलं ना ठीक आहे बाबा. महेश म्हणतात हां, भेटू नंतर. लग्नाचा दिवस. एका भव्य हॉटेलमध्ये लग्नाची सगळी तयारी झाली होती. लाईट्स, फुलांची सजावट, मीडिया, सगळं अगदी राजेशाही होतं. विहान राठोड मात्र या सगळ्यापासून थोडा वेगळाच दिसत होता. त्याने काळा 3 पीस सूट घातला होता, लाल टाय, हातात पांढऱ्या रंगाचं घड्याळ आणि काळे शूज. त्याचा लुक इतका क्लासी होता की कुणाचंही लक्ष त्याच्याकडेच जाईल. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेश नव्हता. तो एकटाच हॉलमध्ये आला. त्याचे कुटुंबीय, मोठे बिझनेसमॅन, मीडिया सगळे आधीपासूनच उपस्थित होते. पंडितजी देखील आले होते. आता वेळ झाली होती वधूला बोलावण्याची. हॉलच्या मोठ्या दरवाजाने हळूहळू उघड घेतली आणि तिथे ती उभी होती, विनेसा केन्सली. पांढऱ्या रंगाच्या सुंदर वेडिंग गाऊनमध्ये. हे लग्न पाश्चिमात्य संस्कृतीने होतं. डोक्यावर छोटंसं क्राऊन, अगदी साधा मेकअप, पण तरीही ती एखाद्या परीसारखी दिसत होती. ती हळूहळू चालत विहानकडे येऊ लागली. मीडिया फ्लॅशेस चमकत होते. प्रत्येकजण तिचे फोटो काढत होता. ती त्याच्यासमोर येऊन थांबली. विहानने तिचा हात पुढे करायला हवा होता, पण तो शांत उभाच राहिला. मग विनेसाने स्वतःच आपला हात पुढे केला. क्षणभर थांबून विहानने तो हात धरला. दोघेही एकत्र स्टेजकडे चालत गेले. पंडितजी म्हणतात आता वचने घ्या. विहान थोडासा गोंधळला. विहान म्हणतो मी विहान राठोड लग्न करण्यास तयार आहे. तुमचं नाव काय? विनेसा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत हळू आवाजात म्हणाली. विनेसा केन्सली. विहान म्हणतो हो, मी विहान राठोड विनेसा केन्सलीसोबत लग्न करण्यास तयार आहे.
आणि तिची काळजी घेईन. आयुष्यभर तिच्यासोबत राहीन. विनेसा म्हणते, मी विनेसा केन्सली विहान राठोडसोबत लग्न करण्यास तयार आहे आणि त्याची काळजी घेईन. आयुष्यभर त्याच्यासोबत राहीन. पंडितजी म्हणतात, आता अंगठ्या बदल्या. दोघांनी अंगठ्या एकमेकांच्या बोटात घातल्या. फ्लॅशेस, कॅमेरे सगळं सुरू होतं. एक गोष्ट मात्र लक्षात येत होती, विनेसाच्या बाजूने कोणीच नव्हतं. ती कुणाची तरी वाट पाहत होती, पण शेवटी निराश झाली. विहानला त्याचा काही फरक पडला नाही, कारण त्याला या सगळ्यात तितकीशी रुचीच नव्हती. लग्नानंतर रात्र झाली. सगळ्यांनी जेवण केलं आणि मग विहानच्या मुंबईतील बंगल्याकडे निघाले. मीरा आली नव्हती, कारण विहानला तिच्यासमोर आपलं घर उघडं करायचं नव्हतं. महेश तिच्यासोबतच होता. ईशान आणि काव्या मात्र त्यांच्यासोबत होते. काव्या म्हणते, विनेसा तू जाऊन ड्रेस बदलून ये. विनेसा म्हणते, ठीक आहे, धन्यवाद. ती नम्रपणे म्हणाली. काव्या तिला रूम दाखवायला गेली. थोड्याच वेळात विनेसा बाहेर आली. आता तिने साधा शर्ट आणि ट्राउझर घातला होता. काव्या म्हणते, अरे आलीस, ये बस इथे. विनेसाने हळूच मान हलवली. विहानही आता आपला सूट बदलून साध्या कपड्यात आला होता. विनेसा केन्सली 24 वर्षांची, भारतातील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर. तिचे वडील डेव्हिड केन्सली, आई मारिया केन्सली. मध्यमवर्गीय कुटुंब. तिला एक लहान बहीण होती, सीमा केन्सली. पण रिपोर्टनुसार तिचे वडील आता हयात नव्हते आणि ती तिच्या आई आणि बहिणीपासून दूर एकटीच राहत होती. ती खूपच चांगल्या स्वभावाची होती, ॲडव्हेंचर आवडणारी, थोडीशी वेडीवाकडी, मस्तीखोर आणि सगळ्यात मोठं म्हणजे खूपच एक्स्ट्रोवर्ट. पण तिच्या डोळ्यांमध्ये आज काहीतरी वेगळंच होतं. आनंद नव्हता, दुःखही स्पष्ट नव्हतं, फक्त काहीतरी अपूर्ण. थोड्या वेळाने ईशान आणि काव्या निघून गेले आणि मोठ्या बंगल्यात फक्त विहान राठोड आणि विनेसा केन्सली दोघेच उरले. विहान नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर काम करत होता, तर विनेसा त्याच्या समोर बसून इकडे तिकडे बघत वेळ घालवत होती. शांत बसणं तिच्यासारख्या बोलक्या मुलीसाठी कठीणच होतं. म्हणून शेवटी तीच बोलली, तर स्वतःबद्दल काही सांग ना. विहानने क्षणभर तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. पण तिने पुन्हा आग्रह केला तेव्हा त्याने शांतपणे तिच्या हातात टॅब दिला. त्यात त्याचा पूर्ण प्रोफाईल होता. ते पाहून विनेसाने संशयाने त्याच्याकडे पाहत अचानक म्हटलं, तुझ्या तोंडाचा वास येतो का, म्हणून बोलत नाहीस? विहान काही न बोलता पुन्हा काम करू लागला. काही वेळ शांतता राहिली, पण पुन्हा तीच बोलू लागली. तो इतका वेळ काम करतोय, त्याला डोकेदुखी होत नाही का? चष्मा आहे का? असे प्रश्न विचारत राहिली. मग स्वतःबद्दल सांगू लागली. ती फॅशन डिझायनर आहे, खाण्यात चुजी आहे, भाज्या आवडत नाहीत, पास्ता तिचा फेवरेट आहे. विहान मात्र थोडक्यात उत्तर देत राहिला, माझं काही फेवरेट नाही. ती हसत म्हणाली की ती खूप बोलते, एकदा सुरू झाली की थांबत नाही. त्यावर विहान म्हणाला, ते दिसतंय. ती पुन्हा मस्करीत म्हणाली की एक दिवसातच त्याला कळालं की ती किती बोलकी आहे. त्यावर विहानने तिला 15 मिनिटं शांत बसायला सांगितलं, पण ती लगेच नकार देत म्हणाली, शक्यच नाही. तेवढ्यात विहानने अचानक विचारलं, तुझ्या बाजूने लग्नाला कोणी का आलं नाही? हा प्रश्न ऐकताच विनेसा गप्प झाली. तिचं हसूही हरवलं आणि ती काही क्षण शांत बसून राहिली. थोड्या वेळाने विहान उठला आणि म्हणाला, चल तुला तुझी रूम दाखवतो. ती काही न बोलता त्याच्या मागे गेली. त्याने तिला एक रूम दाखवली. तिने विचारलं, तू इथे राहणार नाहीस? तो म्हणाला, नाही, माझी वेगळी रूम आहे. ती थोडी अळखळत म्हणाली, नवरा बायको एकाच रूममध्ये राहतात ना? त्यावर तो शांतपणे म्हणाला, मला एकटं झोपायला आवडतं. ती ओके म्हणाली आणि तो निघून गेला. विनेसा रूममध्ये उभी राहून आजूबाजूला पाहू लागली. संपूर्ण रूम काळ्या रंगाने रंगवलेली होती. ती हळूच म्हणाली, याचा आवडता रंग बहुतेक काळा, पण माझा नाही. मग तिने आपल्या सुटकेसमधून रंग काढले आणि काळ्या भिंतीवर पांढऱ्या डेझी फुलांची चित्र काढायला सुरुवात केली. हळूहळू रूमचं वातावरण बदलू लागलं. थोड्या वेळाने ती थकून शांतपणे झोपली. पण काही वेळातच खोलीतून येणाऱ्या आवाजाने तिची झोप मोडली. काहीतरी घडत होतं. तर आजच्या भागात एवढंच. पुढच्या भागामध्ये या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये काय होणार आहे, विनेसा आणि विहान यांचं काय होईल हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.